आजच्या या सखोल चर्चेत एका अत्यंत महत्त्वाच्या विषयावर आपण प्रकाश टाकणार आहोत. आज आपल्याकडे अभ्यासासाठी जो अहवाल आहे त्याचं नाव आहे इंडियाज एनर्जी हॉरायझन ऑइल अँड गॅस सेक्टर ॲनालिसिस. म्हणजे हा अहवाल वाचताना मला जाणवलं की हा एक खजिनाच आहे. बरोबर. यातून भारताच्या ऊर्जा क्षेत्राचं आणि विशेषतः तेल आणि वायू क्षेत्राचं अगदी सविस्तर चित्र समोर येतं. या चर्चेचं मुख्य उद्दिष्ट हेच आहे की माहितीच्या या महासागरातून सर्वात महत्त्वाचे आणि काहीसे आश्चर्यकारक मुद्दे बाहेर काढायचे. नक्कीच. देशाची वाढती ऊर्जेची मागणी, भविष्यातील आव्हाने आणि भारताची जागतिक स्तरावरील रणनीती यावर आपण लक्ष केंद्रित करणार आहोत, जेणेकरून भारतासारख्या वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थेत हे ऊर्जा क्षेत्र नक्की कसं काम करतं याची एक अतिशय स्पष्ट कल्पना येईल. हे समजून घेणं खरंच खूप रंजक आहे. अगदी बरोबर. आणि हे सुरुवातीला स्पष्ट करणं गरजेचं आहे की हा विषय म्हणजे केवळ काही आकड्यांचा किंवा आलेख आणि तख्त्यांचा कंटाळवाणा खेळ नाहीये. हा थेट देशाच्या राष्ट्रीय सुरक्षेचा आणि भविष्यातील अस्तित्वाचा प्रश्न आहे. कोणत्याही देशाच्या अर्थव्यवस्थेचं इंजिन जर काही असेल तर ती तिथली ऊर्जा सुरक्षा असते. आज आपण ज्या अहवालावर चर्चा करत आहोत त्यातून हे स्पष्ट होतं की भारताची पावलं या क्षेत्रात कशी पडत आहेत आणि आजूबाजूला कोणते मोठे बदल सध्या घडत आहेत. चला तर मग हे समजून घेऊया. भारताची ही प्रचंड भूक आणि जागतिक पातळीवरील आपलं स्थान नक्की काय आहे, इथून सुरुवात करूया. हो, तीच योग्य सुरुवात ठरेल. अहवालातील आकडेवारी पाहिल्यावर एक गोष्ट प्रकर्षानं जाणवते, ती म्हणजे या क्षेत्राचा अवाढव्य आकार. संपूर्ण जगात भारत हा तिसरा सर्वात मोठा तेल आणि ऊर्जा ग्राहक देश आहे. आणि लिक्विफाईड नॅचरल गॅस म्हणजे LNG आयात करण्याच्या बाबतीत आपण जगात चौथ्या क्रमांकावर आहोत. आर्थिक वर्ष 2014चा विचार केला तर तेव्हा भारताचा पेट्रोलियमचा वापर साधारण 158 दशलक्ष मेट्रिक टन म्हणजेच MMT इतका होता. बरोबर. पण आर्थिक वर्ष 2025च्या आकडेवारीनुसार हाच आकडा 239 MMT पर्यंत पोहोचला आहे. आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे 2040 ते 2045 सालापर्यंत ही मागणी दुप्पट होण्याची शक्यता या अहवालात वर्तवण्यात आली आहे. म्हणजे विचार करा, हा वेग किती प्रचंड आहे. होय. आणि या वाढत्या मागणीमागे काही अत्यंत भक्कम अशी कारणं आहेत. म्हणजे ही मागणी अचानक किंवा विनाकारण वाढलेली नाहीये. मग याची मुख्य कारणं काय सांगता येतील? याचं विश्लेषण केल्यास काही गोष्टी स्पष्ट होतात. देशात वेगाने होणारं शहरीकरण, गावोगावी पोहोचणारे रस्ते, लॉजिस्टिक्स म्हणजेच मालवाहतूक क्षेत्राची वाढती गरज आणि वैयक्तिक गाड्यांच्या मालकीत झालेली प्रचंड वाढ, या सर्व गोष्टींमुळे ही मागणी वाढत आहे. म्हणजे एकंदरीत लाईफस्टाईल बदलत आहे. अगदी तसंच. देशाचा आर्थिक विकास जसा होत आहे तशी ऊर्जेचीही संरचनात्मक वाढ अपरिहार्य आहे. ही कोणतीही तात्पुरती लाट नसून एक दीर्घकालीन आणि स्थिर अशी वाढ आहे. हे समजून घेण्यासाठी आपण एका मोठ्या स्वयंपाकघराचं उदाहरण घेऊ शकतो. मला स्वतःला हे उदाहरण खूप आवडतं. कसं काय? या स्वयंपाकघरात आपण बाहेरून कच्चा माल म्हणजेच कच्चं तेल किंवा ज्याला आपण क्रूड ऑइल म्हणतो ते आणतो. आणि मग आपल्या देशातील मोठ्या रिफायनरीजमध्ये त्यावर अतिशय प्रगत तंत्रज्ञानाने प्रक्रिया करून अत्यंत उच्च दर्जाचे पदार्थ म्हणजेच पेट्रोलियम प्रॉडक्ट्स जसं की पेट्रोल, डिझेल, एव्हिएशन फ्युएल बनवतो. क्या बात आहे. अतिशय अचूक उदाहरण. या आपल्या स्वयंपाकघराची म्हणजेच रिफायनिंग क्षमतेची आकडेवारी पाहणे रंजक आहे. आर्थिक वर्ष 2024 मध्ये आपली रिफायनिंग क्षमता 256.8 MMTPA इतकी होती. ती 2025 मध्ये वाढून 258.1 MMTPA पर्यंत पोहोचली आहे. आणि हे इथेच थांबणार नाहीये. हो, कारण 2030 पर्यंत ही क्षमता 450 ते 500 MMTPA पर्यंत नेण्याचं मोठं उद्दिष्ट समोर ठेवण्यात आलं आहे. बरोबर. आपण केवळ स्वतःची भूक भागवत नाही आहोत, तर जगालाही हे तयार अन्न पुरवत आहोत. आणि याचा फायदा काय? तर आर्थिक वर्ष 2025 मध्ये भारताने तब्बल 64.7 MMT एवढ्या पेट्रोलियम उत्पादनांची निर्यात केली आहे. म्हणजे आपण कच्च्या तेलाची आयात करतो, आपल्या महाकाय रिफायनरीजमध्ये त्यावर प्रक्रिया करतो आणि मग तयार उत्पादने युरोप किंवा इतर देशांना विकून नफा मिळवतो. ही एक अतिशय हुशार व्यावसायिक रणनीती वाटते मला. यातली सर्वात आकर्षक गोष्ट म्हणजे हे जे रिफायनिंग हब म्हणून भारताचं स्थान निर्माण झालंय ते केवळ आर्थिक फायद्यापुरतं मर्यादित नाहीये. अच्छा, मग आणखी काय फायदा आहे याचा? यातून देशाला परकीय चलन मिळतं आणि चांगले मार्जिनही मिळतं, हे तर खरंच आहे. पण त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे हे एक अत्यंत शक्तिशाली एनर्जी डिप्लोमसी टूल
किंवा ऊर्जा मुत्सद्देगिरीचं साधन बनलं आहे. म्हणजे आंतरराष्ट्रीय संबंधांमध्ये याचा वापर होतो. अगदी बरोबर. जेव्हा जगातील इतर देश, अगदी प्रगत देश सुद्धा तयार इंधनासाठी भारतावर अवलंबून राहतात, तेव्हा आंतरराष्ट्रीय राजकारणात भारताचं वजन आणि प्रभाव आपोआप वाढतो. विषय येतो तेव्हा चित्र पूर्णपणे वेगळं आणि थोडं चिंतेचं दिसतं. हे या क्षेत्राचं सर्वात मोठा कच्चं दुवं किंवा ॲकिल्स हील आहे. आर्थिक वर्ष 2025च्या आकडेवारीनुसार भारताचं स्वतःचं कच्चं तेल उत्पादन केवळ 28.7 MMT इतकंच होतं. बापरे. कुठे ती 239 MMTची मागणी आणि कुठेही फक्त 28.7 MMचं उत्पादन. यातही सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी ONGCचा वाटा सर्वाधिक आहे. तेलामध्ये जवळपास 70% आणि नैसर्गिक वायूमध्ये 84%. राज्यांचा विचार केला तर देशातील एकूण उत्पादनापैकी 96% उत्पादन केवळ आसाम, गुजरात आणि राजस्थान या 3 राज्यांमधून येतं. बाकीच्या देशात आपण फारसं उत्पादनच करत नाही. हे निरीक्षण अतिशय गंभीर आहे आणि धोरणकर्त्यांची झोप उडवणारं आहे. देशांतर्गत उत्पादन गेल्या अनेक वर्षांपासून एका जागी अडकून पडलं आहे, त्यात कोणतीही लक्षणीय वाढ झालेली नाहीये. जुन्या तेलविहिरींमधून उत्पादन कमी होत आहे आणि नवीन मोठे साठे अद्याप सापडलेले नाहीयेत आणि दुसरीकडे मागणी मात्र वेगाने वाढत आहे. यामुळे साहजिकच आयातीवरील आपलं अवलंबित्व एका धोकादायक पातळीवर पोहोचलंय. आणि या आयातीचा डोंगर किती मोठा आहे हे पाहिल्यास आश्चर्याचा धक्का बसतो. मगाशी मी जे 28.7 MMT उत्पादनाचे आकडे सांगितले त्याच्या तुलनेत आर्थिक वर्ष 2025 मध्ये भारताने तब्बल 242.4 MMT कच्चं तेल आयात केलं. हा आकडा खरंच अवाढव्य आहे. म्हणजे आपल्या गरजेचा बहुतांश भाग आपण बाहेरून आणतो आणि त्यातही ओपेक देशांवरील आपलं अवलंबित्व प्रचंड आहे. आपण आयात करत असलेल्या कच्च्या तेलापैकी 78% तेल, 59% LPG आणि 38% LNG केवळ मध्य पूर्वेतील ओपेक देशांमधून येतो. बरोबर. पण इथे मला एक प्रश्न पडतो. जर हे देश आपल्याला अनेक दशकांपासून इंधन पुरवत आहेत आणि आपले संबंधही त्यांच्याशी चांगले आहेत, तर मग यात इतका मोठा धोका का मानला जातो? जर आपण ह्याचा मोठ्या चित्राशी संबंध जोडला तर हे समजून येईल की हे प्रचंड अवलंबित्व भारतासाठी सर्वात मोठा धोका का आहे. जागतिक स्तरावर जेव्हा भूराजकीय धोके किंवा जिओपॉलिटिकल रिस्क्स निर्माण होतात, तेव्हा आपला देश अत्यंत असुरक्षित स्थितीत असतो. म्हणजे युद्धासारखी परिस्थिती. अगदी. विचार करा, उद्या जर मध्य पूर्वेत एखादं मोठं युद्ध भडकलं किंवा लाल समुद्रातील म्हणजे रेड सी मधल्या जहाजांच्या वाहतुकीत काही अडथळे आले, तर काय होईल? आपल्या देशात येणाऱ्या तेलाच्या जहाजांना उशीर होईल, जागतिक बाजारपेठेत तेलाच्या किमतीत अचानक मोठी वाढ होईल. आणि त्याचे थेट परिणाम आपल्यावर होतील. हो ना. आणि या किमती वाढल्या की भारतात पेट्रोल डिझेल महाग होतं, ज्याचा थेट परिणाम म्हणजे महागाई वाढते. वाहतूक खर्च वाढल्याने भाजीपाल्यापासून ते जीवनावश्यक वस्तूंपर्यंत सर्वच गोष्टी महाग होतात. म्हणूनच आता केवळ एकाच घटावर अवलंबून राहणं धोक्याचं आहे. धोरणात्मक साठे म्हणजेच स्ट्रॅटेजिक रिझर्व्हज वाढवणं आणि पुरवठादारांमध्ये विविधता किंवा डायव्हर्सिफिकेशन आणणं अत्यंत गरजेचं झालं आहे. जसं आपण एकाच दुकानातून सगळा किराणा न भरता वेगवेगळे पर्याय खुले ठेवतो, तसंच हे आहे. बरोबर. हे म्हणजे आपलं संपूर्ण स्वयंपाकघर शेजाऱ्याच्या कृपेवर चालवण्यासारखं आहे. आणि म्हणूनच या आयात अवलंबित्वावर मात करण्यासाठी किंवा किमान ऊर्जा मिश्रणात थोडा बदल करण्यासाठी आता नैसर्गिक वायू म्हणजेच नॅचरल गॅसकडे एक मोठा तारणहार म्हणून पाहिलं जात आहे. अगदी बरोबर. सध्याच्या घडीला भारतातील सर्वात वेगाने वाढणारा विभाग आहे. आर्थिक वर्ष 2024 मध्ये नैसर्गिक वायूचा वापर 188 MMSCMD इतका होता. आता हा आकडा ऐकायला तांत्रिक वाटतो, पण थोडक्यात सांगायचं तर हे लाखो स्टँडर्ड क्युबिक मीटर गॅसचं प्रमाण आहे, जे रोज हजारो कारखाने चालवण्यासाठी लागतं. 2030 पर्यंत हा वापर 297 MMSCMD पर्यंत पोहोचवण्याचं प्रचंड मोठं उद्दिष्ट ठेवण्यात आलं आहे. सध्या देशाच्या एकूण ऊर्जा मिश्रणात वायूचा वाटा, जो जेमतेम 6% आहे, तो 2030 पर्यंत 15% पर्यंत नेण्याचं सरकारचं अत्यंत महत्वाकांक्षी ध्येय आहे. आणि नैसर्गिक वायूला इतकी पसंती का दिली जात आहे हे समजून घेणं महत्वाचं आहे.
पहिली गोष्ट म्हणजे हे कोळशापेक्षा किंवा अगदी डिझेलपेक्षाही अधिक स्वच्छ इंधन आहे. हो, प्रदूषण कमी करतं. नक्कीच. सध्याच्या काळात जेव्हा संपूर्ण जग हवामान बदल आणि प्रदूषण कमी करण्यावर भर देत आहे, तेव्हा नैसर्गिक वायू हे एक उत्तम स्वस्त ट्रान्झिशन फ्युएल किंवा चीप ट्रान्झिशन फ्युएल म्हणून काम करतं. पूर्णपणे हरितऊर्जेकडे जाण्याआधीचा हा एक महत्त्वाचा टप्पा आहे. आणि हे गॅस आधारित वीज निर्मितीसाठी, शेतीसाठी लागणाऱ्या खत कारखान्यांसाठी आणि आता शहरांमधनं जे सिटी गॅस डिस्ट्रीब्युशन म्हणजे थेट घराघरात पाईपने येणारा गॅस आहे, त्या सर्वांसाठी एक भक्कम आधार देतं. आणि या गॅस क्रांतीला पाठिंबा देण्यासाठी देशात पायाभूत सुविधांचं जे महाजाल विणलं जात आहे ते थक्क करणारं आहे. अहवालातील आकडेवारी जर आपण नुसती सलग वाचली तर ती एखाद्या स्प्रेडशीटसारखी वाटेल, पण त्याचा आवाका समजून घेऊया. हो, ते गरजेचं आहे. सध्या देशात कच्च्या तेलाच्या पाईपलाईन्सचं जाळं 10,445 किलोमीटर इतकं आहे. पेट्रोलियम उत्पादनांच्या पाईपलाईन्स 24,130 किलोमीटर आहेत आणि गॅस पाईपलाईन्सचं जाळं तब्बल 33,203 किलोमीटरपर्यंत पोहोचलं आहे. बापरे. जर आपण या सगळ्या पाईपलाईन्स एका रेषेत जोडल्या तर त्या पृथ्वीला एक पूर्ण प्रदक्षिणा घालूनही उरतील इतक्या लांब आहेत. हे खरंच आश्चर्यकारक आहे. आणि देशभरात 96,726 किरकोळ इंधन केंद्रे म्हणजेच पेट्रोल पंप्स आहेत. 33 कोटी कुटुंबांपर्यंत LPG सिलेंडर पोचलाय आणि देशभरात 8,340 पेक्षा जास्त CNG स्टेशन्स उभी राहिली आहेत. तर ह्या सगळ्याचा अर्थ काय? या सगळ्याचा सरळ अर्थ असा आहे की भारत आता एक पूर्ण राष्ट्रीय ऊर्जा ग्रीड उभारत आहे. आपण जसे देशभरात हायवेज आणि एक्सप्रेसवेज बांधत आहोत, तसेच हे जमिनीखालचे हायवे आहेत. बरोबर. हे केवळ लोखंडी पाईप्सचं जाळं नाहीये, तर या खऱ्या अर्थाने अर्थव्यवस्थेच्या रक्तवाहिन्या आहेत. या ग्रीडमुळे लॉजिस्टिक्समध्ये प्रचंड सुधारणा होते. पूर्वी ट्रकमधून किंवा मालगाडीतून जे इंधन न्यायला आठवडा लागायचा, ते आता पाईपलाईनद्वारे काही तासांत आणि अत्यंत सुरक्षितपणे पोहोचतं. वेळेची आणि पैशाची मोठी बचत. अगदी. यामुळे रस्त्यावरून होणाऱ्या वाहतुकीचा खर्च आणि वेळ दोन्ही वाचतो. अपघातांचा धोका कमी होतो आणि देशाच्या कोणत्याही कोपऱ्यात असलेल्या कारखान्याला किंवा औद्योगिक वसाहतीला एक अतिशय स्थिर पाठिंबा मिळतो. ऊर्जा जिथे हवी तिथे आणि तीही कमी खर्चात पोचवणं हे या राष्ट्रीय ग्रीडमुळे शक्य होत आहे. हे खरंच क्रांतिकारी आहे. आणि या पायाभूत सुविधा उभ्या करण्यासाठी आणि ऊर्जा संक्रमणासाठी सरकार आणि कंपन्यांकडून जी गुंतवणूक होत आहे ती सुद्धा तितकीच महाकाय आहे. गॅस क्षेत्रात तब्बल 67 अब्ज डॉलर्सच्या गुंतवणुकीची योजना आहे. पेट्रोकेमिकल्स क्षेत्रासाठी 3.28 लाख कोटी रुपये, तर पाईपलाईनच्या विस्तारासाठी 70,000 कोटी रुपयांची तरतूद या अहवालात नमूद केली आहे. हा खूप मोठा आकडा आहे. याशिवाय सरकारची काही प्रमुख धोरणं या क्षेत्राला नवी दिशा देत आहेत. आता या धोरणांची नुसती नावं घेतली तर ती खूप तांत्रिक वाटतात, पण त्यांचा परिणाम खूप सोपा आणि थेट आहे. जसं की युनिफाईड गॅस टॅरिफ. याबद्दल थोडं सोप्या भाषेत सांगाल? हो, याचा अर्थ असा की पूर्वी जर एखादा कारखाना गॅसच्या स्रोतापासून दूर असेल तर त्याला गॅस पोचवण्यासाठी खूप जास्त कर किंवा भाडं मोजावं लागायचं. पण या नवीन धोरणामुळे देशात कुठेही गॅस न्यायचा असेल तर दर समान असतील. यामुळे देशाच्या कानाकोपऱ्यात उद्योग उभे राहू शकतील. हे खूपच फायदेशीर आहे. तसंच ओपन एकरेज लायसन्सिंग पॉलिसी किंवा OALP मुळे कंपन्यांना आता स्वतःला जिथे योग्य वाटेल तिथे तेल शोधण्याची मुभा मिळाली आहे. आणि सोबतच इथेनॉल ब्लेंडिंग आणि नवीन जैव इंधन धोरण यांसारख्या गोष्टी आयात कमी करण्यासाठी राबवल्या जात आहेत. या सर्व गुंतवणुकीचा आणि धोरणांचा एक अत्यंत महत्त्वाचा अर्थ असा निघतो की सरकार आता ऊर्जेकडे केवळ एक व्यापार किंवा उद्योग म्हणून पाहत नाहीये. हा आता राष्ट्रीय सुरक्षेचा धोरणात्मक विषय बनला आहे. हा दृष्टिकोन बदललाय. अगदी. जसा आपण लष्करावर खर्च करतो तसाच हा ऊर्जा सुरक्षेवरचा खर्च आहे. देशाचं आर्थिक चक्र अविरत चालत राहावं आणि भविष्यात कोणत्याही जागतिक संकटात आपण अडकू नये यासाठी ऊर्जा क्षेत्राची स्वयंपूर्णता आणि मजबूती ही आता प्राधान्याची गोष्ट झाली आहे. अगदी बरोबर. आणि हे सगळं कोण करतंय? या उद्योगाची रचना पाहिली तर अजूनही यात प्रामुख्याने सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांचे म्हणजेच PSUचं वर्चस्व दिसून येतं. IOCL ही देशातील सर्वात मोठी रिफायनिंग कंपनी आहे. देशांतर्गत उत्पादनात म्हणजेच जिथे तेल जमिनीतून काढलं जातं त्या अपस्ट्रीममध्ये ONGC आघाडीवर आहे. मार्केटिंग आणि रिटेलमध्ये म्हणजेच आपले जे पेट्रोल पंप्स आहेत
तिथे BPCL आणि HPCL या दिग्गज कंपन्या आहेत. गॅस पाईपलाईन्सच्या क्षेत्रात गेलचं निर्विवाद वर्चस्व आहे. आणि खाजगी क्षेत्राचा विचार केला तर रिलायन्स ही रिफायनिंगमध्ये आघाडीवर आहे, ज्यांची जामनगरची रिफायनरी जगातली सर्वात मोठी आहे. होय. एकंदरीत उत्पादनात आणि रिटेलमध्ये PSU भारी आहेत, तर रिफायनिंगमध्ये PSU आणि खाजगी क्षेत्राचं संमिश्र चित्र पाहायला मिळतं. पण हे चित्र आता खूप वेगाने बदलत आहे आणि हा या अहवालातील सर्वात महत्त्वाचा भाग आहे. कारण आता ऊर्जा संक्रमण किंवा एनर्जी ट्रान्झिशन ची मोठी लाट आली आहे. भविष्यातील नवीन ट्रेंड्स पाहणं खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे नेमकं काय होतंय? केवळ जमिनीतून तेल काढणं आणि ते पंपावर विकणं एवढ्यावर आता या कंपन्या थांबलेल्या नाहीत. या तेल कंपन्या आता स्वतःचं रूपांतर केवळ पेट्रोलियम कंपन्या न ठेवता ऊर्जा कंपन्या म्हणून करत आहेत. हो, म्हणजे ते आता फक्त ऑइल अँड गॅस राहिलेले नाहीत, तर सर्वंकष ऊर्जेचे स्रोत बनत आहेत. अगदी. ते आता जैव इंधनाचा विस्तार, कोळशाचं गॅसिफिकेशन, शेल गॅसचा शोध आणि विशेषतः ग्रीन हायड्रोजनमधील प्रचंड गुंतवणूक यावर भर देत आहेत. नूतनीकरणक्षम ऊर्जेतही जसं की सौर आणि पवन ऊर्जेत या कंपन्या अब्जावधी रुपये ओतत आहेत, कारण त्यांना माहीत आहे की भविष्यातील ऊर्जा केवळ तेलावर चालणार नाही. हे खूप दूरदृष्टीचं पाऊल आहे. यामुळे एक महत्त्वाचा प्रश्न उभा राहतो, या क्षेत्रापुढील भविष्यातील आव्हाने कोणती आहेत? एका बाजूला आपण एवढी मोठी गुंतवणूक करत आहोत, पण दुसरीकडे मोठे धोकेही आहेत. जसं की इलेक्ट्रिक वाहनांचा धोका. हो, इलेक्ट्रिक वाहनांच्या वाढत्या वापरामुळे इंधनाच्या मागणीवर नक्कीच परिणाम होणार आहे. जगभरातून नूतनीकरणक्षम ऊर्जेकडे वेगाने वळण्याचा मोठा दबाव आहे. अनुदानाचं ओझे आणि आधी चर्चा केल्याप्रमाणे जागतिक बाजारातील तेलाच्या किमतीतील अस्थिरता ही कायमचे डोकेदुखीचे विषय आहेत. असं असलं तरी एक गोष्ट विसरून चालणार नाही की भारतात अजूनही मालवाहतूक, विमानचालन, इंधन आणि पेट्रोकेमिकल उत्पादनांची, ज्यातून प्लास्टिक आणि इतर अनेक वस्तू बनतात, त्यांची प्रचंड मागणी आहे. त्यामुळे किमान 2045 ते 2050 पर्यंत तरी हे तेल आणि वायू क्षेत्र भारताच्या अर्थव्यवस्थेसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आणि कणा म्हणूनच राहील, हे नक्की. आजच्या या सखोल चर्चेतून आपण एक गोष्ट नक्कीच समजून घेतली आहे की भारताचं रिफायनिंग क्षेत्र आणि ऊर्जेची मागणी ही अत्यंत भक्कम स्थितीत आहे. आपण त्या महाकाय स्वयंपाकघरासारखे आहोत, जे जगाला पुरवठा करत आहे. बरोबर. पण त्याचवेळी देशांतर्गत उत्पादनातील कमतरता आणि आयातीवरील प्रचंड अवलंबित्व ही आपली सर्वात कमकुवत बाजू आहे. नैसर्गिक वायूचं जाळं, पेट्रोकेमिकल्स आणि ऊर्जा संक्रमणाचे नवीन पर्याय हेच येणाऱ्या काळाची आणि भारताच्या भविष्याची दिशा ठरवतील. अगदी सहमत आहे मी. पण ही चर्चा संपवण्यापूर्वी एका अत्यंत रंजक आणि विचार करायला लावणाऱ्या मुद्द्यावर आपण लक्ष केंद्रित करूया, जो या अहवालात थेट दिलेला नाही, पण या सर्व माहितीवरून आपल्या मनात नक्कीच उभा राहतो. कोणता मुद्दा? कल्पना करा, जेव्हा जग खऱ्या अर्थाने आणि पूर्णपणे नूतनीकरणक्षम ऊर्जा आणि इलेक्ट्रिक वाहनांच्या युगात प्रवेश करेल, जेव्हा रस्त्यांवर पेट्रोलच्या गाड्या नसतील, तेव्हा आज आपण ज्या अभिमानाने उभारलेल्या ह्या लाखो किलोमीटर लांबीच्या तेल आणि गॅस पाईपलाईन्स आहेत आणि या अब्जावधी डॉलर्सच्या महाकाय रिफायनरीज आहेत, त्यांचं नक्की काय होईल? हा खूपच गंभीर आणि मोठा प्रश्न आहे. काय भविष्यात या जुन्या पाईपलाईन्सचा वापर नवीन युगाचे इंधन म्हणजेच ग्रीन हायड्रोजन एका ठिकाणाहून दुसरीकडे वाहून देण्यासाठी केला जाईल, की त्या केवळ एका जुन्या औद्योगिक युगाचा स्मारक बनून जमिनीखाली कायमच्या पडून राहतील? हा असा विचार आहे जो जाता जाता आपल्याला नक्कीच अस्वस्थ आणि उत्सुक दोन्ही करेल. नक्कीच यावर विचार करायलाच हवा. आजच्या या ऊर्जेने भरलेल्या आणि सखोल विश्लेषणात सहभागी झाल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद. अशाच एका रंजक, माहितीपूर्ण आणि विचार करायला लावणाऱ्या विषयावर आपण पुढील भागात नक्की भेटूया. तोपर्यंत नवनवीन गोष्टी शोधत रहा आणि ऐकत रहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच युजफुल व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.